पायरीवर करून उभा राहावं लागतं. गोळ्या बघताची माझी अडूबाई, गोळ्या बघताची वाट ग पायी, आणि माझ्या सुदाटला ग एवढं तुला पावा वाटलं ग. नमस्कार मित्रांनो, सोलापूरचा गणेश पाटील या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण चाललोय येडेश्वरी माता मंदिर, जे की येरमाळापासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे. आणि ह्या मातेला नवसाला पावणारी येडाई माता असेही म्हटलं जातं. आणि महत्वाचं म्हणजे आपली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण असेही म्हटलं जातं. इथून मेन कमान लागतो मित्रांनो. तर इथून थोडंसं रस्ता खराब आहे, कच्चा रस्ता आहे, 1.5 किलोमीटर पर्यंत. तर थोडंसं गाडी तुम्ही हळू चालवलं तरी पण चालेल. तर आता फायनली आपण पोहोचलो आहे येडेश्वरीच्या मंदिरच्या पायथ्याशी. तर मित्रांनो, इथून वरती जाण्यासाठी आपल्याला 204 पायऱ्या चढून वरती दर्शनासाठी जावं लागतील. आणि महत्वाचं म्हणजे इथले 5 पायऱ्यांना हळद लावलं जातं मित्रांनो. पहिल्याचे 5 पायऱ्या आहेत ना, ते पहिले 5 पायऱ्याला हळद लावूनच वर चढलं जातं मित्रांनो. आई तुला पावा वाटलं ग, गोळ्या बघताची माझी अडूबाई, गोळ्या बघताची वाट ग पायी, माझ्या सुदाटला ग एवढं तुला पावा वाटलं ग, माझ्या सुदाटला ग आई तुला पावा वाटलं ग. भक्ताची माझी तुला माये, भक्ताची ग तुला माये, गोळ्या भक्ताची वाट ग पाये, गोळ्या भक्ताची वाट ग पाये, माझ्या सुदाटला ग आई तुला पावा वाटलं ग, माझ्या सुदाटला ग. तर मित्रांनो, हे तुम्हाला वाटत असेल हे दोऱ्याच्या बंडलला हळदी कुंकू का लावलं. त्याचं मागचं कारण सांगतो मित्रांनो. जिथे हे डाव्या बाजूला मंदिराच्या पासून हे पूर्ण एक डोंगराला पूर्ण एक वेढा घातलं जातो मित्रांनो हे दोऱ्यानं. असं आपल्या मनातलं जे काही असेल अडचण आडी अडचण असलेलं ते म्हणून इथून 5 असे गाठी घालून 5 असे सगळेजण मिळून पूर्ण पूर्ण आपल्या डोंगरला असे वेढा घातलं जातं. म्हणजेच तिथे ह्या वेढ्याला खेटा घालणे असेही म्हटलं जातं. तर हे पूर्ण कम से कम 2 ते 2.5 किलोमीटरचं हे पूर्ण डोंगर आहे मित्रांनो. त्याला पूर्ण वेढा घातलं जातं एक. कारण की आपलं काही अडचणी असो संसारातले जे काही असेल ते कमी होण्यासाठी आईला असं वेढा घातलं जातं. तुम्ही बघू शकता, मी पण घेतलेला आहे. मी पण माझ्या मनातलं एक बोलून एक गाठ घातलेला आहे. आणि ह्या पद्धतीनं सगळं खूप जण सगळ्यांना आता सध्या गर्दी कमी होती. आम्ही जेव्हा गेलो होतो तर त्यावेळेस गर्दी कमी होती, त्यामुळे आम्ही एकटेच होतो, जास्त कोणी नव्हतं. त्यामुळे तुम्ही बघू शकता सगळीकडे दोऱ्याचे असे वेढा घातलेलं तुम्हाला बघायला भेटेल. हे मी आता फर्स्ट टाइम असं आतापर्यंत बघितलेलं आहे. तुम्हाला माहित असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि थोडंसं पावसाचं वातावरण असल्या कारणानं मित्रांनो पाऊस वगैरे व्यवस्थित पडलेला आहे. तर यामुळे इथे इतकं शांत आहे, इतकं शांत वाटू लागलं होतं. आणि इतकं हिरवळ, पूर्ण डोंगर सगळं हिरवळ झालेलं होतं. तुम्ही बघू शकता किती हिरवळ आणि खूप शांत होते. कारण तिथे आपले स्वतःचे श्वास पण आपण घेत होतो ना, त्याच्या श्वासाचा पण आपल्याला आवाज येत होता की आपण श्वास घ्यायलेला, एवढं शांत होते. ते वेढा बांधून झाल्यानंतर मित्रांनो त्यासोबतच आपण
इथे काही जणांनी मागून घेतलेलं असतात नवस, तर त्याने म्हणतात प्रत्येक पायऱ्यावरती कापूर ठेवून वर जातात मित्रांनो. असे मागून पण घेतले जातात, तुम्हाला दाखवतो इथेही कापूर ठेवून सुद्धा हे वर जातात. सगळ्या पायऱ्यावर कापूर जाळत जातात. बघा अशा पद्धतीने 5 पायऱ्यांना हळद लावून वर चढायला सुरुवात करतात मित्रांनो. पहिलं म्हणजे चैत्र पौर्णिमेला एक असतो आणि श्रावणच्या महिन्यात एकदा असतो. अशा पद्धतीने मित्रांनो प्रत्येक पायरीला कापूर ठेवून कापूर जळत वर चढत जातात. ज्याने कधी नवस मागितलेला असतो तर त्याचा नवस पूर्ण झालेला असेल, त्या सगळ्या अशा पद्धतीनं इथे प्रथा ही आहे आणि मनापासून नवस पण मानून असं जात असतात मित्रांनो वरती. प्रत्येक मंदिराकडे तुम्ही जसं बघताय, कुठल्याही मंदिरला गेलं तर तुमच्या आजूबाजूला परिसरामध्ये सगळे हे असे शॉप भेटले जातात. इथेही शॉप तशीच आहेत. जसं पायऱ्या चढत जातं तुम्ही आजूबाजूला तुम्हाला सगळे शॉप भेटेल. कवडीचे मणी वगैरे, देवीचे मूर्ती वगैरे हे सगळं तुम्हाला इथून खरेदी करून तुम्ही घेऊ शकता. आणि हे वरचं लास्ट जेव्हा आपण मंदिरापाशी गेल्यानंतर वर पायरी संपतात ते ठिकाण आहे. तर आम्ही थोडेसे बसलो होतो इथं वर तुम्हाला लिहिलेलं येडेश्वरी देवस्थान म्हणून. आणि इथं मित्रांनो इथे माकडांचाही वावर आहे. खूप माकडं इथे फिरत असतात. तुम्हाला बघू शकता इथे माकडांचाही वावर आहे. मित्रांनो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, असे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लाईक आणि शेअर करायला मात्र तेही विसरू नका. जोगव्यासाठी परडी ठेवण्यात आलेली आहे. इथं आजूबाजूला दर्शन झाल्यानंतर आपण जोगवा देऊ शकतो. इथे जसे की तुळजाभवानी मातेच्या मंदिरला तसं जोगव्यासाठी परडी वगैरे ठेवलेली असते, तसंच सेम इथेही सुद्धा आहे. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळं झाल्यानंतर मित्रांनो या इथे एक देशी पद्धतीनं मलाई दहीच्या वतीनं त्यात साखर घालून एक 30 रुपयाला आणि हाफ 15 रुपयाला असे एक ग्लास मिळतो. ते खायला नक्की विसरू नका मित्रांनो. ते खूप सुंदर आणि एकदम देशी पद्धतीनं बनलेला ते एक प्रकारचं लस्सी सारखंच असतो. दही आणि साखर ते खूप भारी असतो. बघितलं मला इतकं आवडलं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मित्रांनो.